देवे शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. नक्कीच व्हॉइस ऑफ कल्याण अगदी आपण पाहतोय सध्या साहिल पिसे अगदी आपल्याला पाहायला मिळते. सध्या ते 12व्या खेळाडूच्या भूमिकेत भरपूर चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या माहितीसाठी पोहोचवला जातो. खरं तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेलाय. नो बॉल आहे. एक अवांतर स्वरूपातून सुरुवात करत असताना गोलंदाज आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती जरूर सज्ज झाला. पहिला बॉल वरती दावा खर्च झाल्यात. पहिलाच बॉल अमन आहे स्ट्राइक एंड वरती. आता पुन्हा एकदा फेस करतील. नो बॉल फेकला होता स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा अमन. हा बॉल फटका चांगला आहे. गॅप भेदण्याचा प्रयत्न परंतु खेळाडू उपस्थित आहेत. कोणत्याही प्रकारच्या चुका पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल जरूर एकवटले. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट होत असताना संजय आता स्ट्राइक एंड वरती आलेत. एका धावेनं इथून पूर्णपणे कडवी झिंज तुम्हाला पाहायला मिळते. या अगोदर अमन होते स्ट्राइक एंड वरती लेफ्टी बॅटर परंतु आता राईटी बॅटर संजय हा स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. हा चेंडू भरपूर चांगला होता परंतु लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झाल्यात. आणखीन एक पहिल्या बॉल वरती नो त्यानंतर एक सिंगल. आता देखील हा बॉल व्हाईटच्या स्वरूपात अवांतर धावा खर्च केला जात आहे. धाव फलक 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा लेग स्ट्राइकच्या भरपूरच बाहेर आहेत पंचांचे. पुन्हा एकदा दोन्ही हात अगदी समांतर रेषेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एक बॉल वरती फक्त एकच अगदी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धाव एकवटत असताना तदनंतरचे 3 बॉल खराब पद्धतीने फेकलेत. एक नो तदनंतर 2 वाईट. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत 3 धावा खर्च करत असताना संघाची टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चिंतामणी जय 11 हा संघ नाणेफेकी जरूर गमावले. त्यांच्या वाटीला आली आहे ती फलंदाजी. कशा प्रकारे पुढील फलंदाजी केली जाईल 5 बॉल वरती देखील पाहावं लागेल. शेवटचे 5 बॉल आहेत. हा बॉल इथे देखील खराब गोलंदाजी केली जाते. सातत्याने व्हाईट बॉलचा मारा करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आकाशला आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल नो फेकला. तदनंतरचा टप्पा सुरेख होता परंतु असं वाटलं होतं तदनंतरच्या सर्व चेंडू चांगल्या रीतीने फेकले जातील परंतु कुठल्याही प्रकारची दिशा अगदी सापडत नाहीये. योग्य तो लाईन लेंथ योग्य तो टप्पा पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केला जातात. स्वतःच्याच विरोधात अगदी संघामध्ये टीम मीटिंग भाग पडण्याचा इथून अगदी आपण पाहतोय भाग पडला गेल्या. आकाशच्या माध्यमातून खराब गोलंदाजी सध्याच्या स्थितीला. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. एका बॉल वरती 5 धावा खर्च केल्या गेल्यात. आता कमबॅक करावा लागेल. कशा प्रकारे कमबॅक इथून केला जाईल. नक्कीच कान मंत्र जरूर दिले आकाशला परंतु आता त्या कान मंत्राचा कशा प्रकारे वापर करत असताना गोलंदाजी सजवली जाईल. कमबॅक कशा प्रकारे केला जाईल. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज आहे. हा बॉल टॅप केलाय. गॅप आहे परंतु अगदी इथून एक सिंगल एकवडली जाईल. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राइक अगदी फटका सजवल्या लगेचच दोन्ही फलंदाजांना एक धावेचा प्रयत्न केला. ती सहज रीतीने धाव देखील कंप्लीट केली. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्येची अगदी आपण पाहिला तर धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचले ती 6 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ संपला. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक एंड वरती आता अमन आलेत. हा बॉल फटका चांगला. गॅप भेदण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तितकाच दर्जेदार. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु फसला गेलाय. सातत्याने अगदी आपण पाहायला एक धावांसाठी झुंज केली जाते परंतु जर कदाचित त्या एक्स्ट्राचे धावा खर्च केल्या नसत्या तर टोटल थोडीशी आणखीन कमी पाहायला मिळाले असते. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. सध्या धावफलकावरती 3 बॉल वरती 7 धावा लावल्या गेल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
हा फटका लाजवाब गॅप भेदण्याचा प्रयत्न परंतु चुकीचं कॉलिंग तालमेल नव्हतं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून फटका सजवला लगेचच धावेसाठी परतल्या परंतु इथून आता रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल लागणारा मोठा धक्का फलंदाज होईल बाद संजय बॅक टू द डगआउट. सात धावा धाव फलकावरती कमबॅक केला आता अमन आकाशनं नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात होत्या परंतु आता योग्य त्या टप्प्यावरती योग्य त्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय. शेवटचे 2 बॉल. हा बॉल सोडून दिलाय अगदी आपण पाहतोय 22च्या स्वरूपात 1 धावा अगदी धाव फलकावरती ऍड केल्या जातील. एक सिंगल न धावफलक पुढे सरसावेल 8 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आहे शेवट गोड केला जाईल का शेवटच्या बॉलवरती किती धावा बनल्या जातील स्ट्राइक एंड वरती अमन हा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज इथून बाद होत असताना पाहायला मिळेल चांगला झेल इथून कॅरी केलाय आणि इथून फलंदाज होईल बाद अमन महत्वाचा गडी करत फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आकाश 8 धावा त्यानं खर्च केल्या होत्या उर्वरित अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅक वरती साई आलेत दुसऱ्या स्पेल मध्ये फ्रेश गोलंदाजी इथून आता केली जाईल. पॉवर प्ले विखुरला गेला आता कशा प्रकारे फटकेबाजी सजवली जाईल हे देखील पाहावं लागेल. आता पूर्णपणे धावांवरती जो रोख लावला होता 8 धावांवरती थांबवलं होतं 2 गडी देखील बाद केले थोडेसे धावा खर्च झाले जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात परंतु तदनंतर कमबॅक देखील भरपूर चांगलं केलं आकाशनं. आता कशा प्रकारे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून साई गोलंदाजी करेल का हे देखील पाहावं लागेल. सध्याच्या स्थितीला 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे दोन्ही संघ अगदी बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळा एका संघामध्ये दोन्ही संघाचे खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला जरूर मिळत असतील परंतु यावेळेस आता आमने सामने हे बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा स्थगित आहेत 8 दुसरं षटक पहिलाच बॉल फेस करेल फलंदाज जॅक्स. वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय कुठेतरी इथून अगदी आपण पाहतोय जॅक्स ऑन अ स्ट्राइक थोड्याशा जबाबदारी असतील कारण 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. पहिलाच बॉल हलक्याशा ऑन साईडला फटका चांगला होता क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं आहे कदाचित असं वाटलं होतं की हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु शेवटच्या क्षणाला अगदी आपण पाहिला तर अडवलं गेला आणि इथून 1 धाव सिंगलच्या स्वरूपात इकवडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आता 9 या आकड्यावरती. प्रत्येक बॉल नंतर सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल तुम्हाला पाहायला मिळतं यष्ट्यांच्या मागून अगदी सूत्र हलवण्याचं काम यष्टिरक्षक करत असताना पूर्णपणे पाहायला मिळतात. हा बॉल भरपूर चांगलं यष्टिरक्षण पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेतलाय यष्ट्यांच्या मागे अदरक उल्लेख केला होता भरपूर चांगलं यष्टिरक्षण देखील पाहायला मिळाला स्टंपिंगच्या माध्यमातून आणखीन एक विकेट फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर मोहिल
मिहुल आलाय. भरपूर चांगली गोलंदाजी साईच्या माध्यमातून केली जाते. हा बॉल कट केलाय. खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव सहजरित्यानं कंप्लीट केली जाते. सातत्यानं सिंगल वरती आता जोर दिला जातोय. सिंगल डबल ना धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. 10 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. साईच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळतोय. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ शिल्लक घ्या. हा बॉल फटकाला जवाब अगदी आपण पाहतोय जॅक्सच्या बॅट मधून आलाय दमजेदार चौकार. बऱ्याच उशिरानंतर एक फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. धावांपासून वंचित ठेवलं होतं साईनं, परंतु तितका चांगला लाजवाब स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय 4 धावांसाठी. हा देखील चेंडू भरपूर चांगला आहे. डिफेन्स केलाय. खरं तर हीच ओळख असते एका चांगल्या फलंदाजाची. खरं तर खराब बॉल वरती चांगले फटकेबाजी सजवणं, परंतु चांगल्या बॉल वरती तितकाच चांगला सन्मान देणं खरं तर मोठ्या खेळाडूंची ओळख, आणि तीच ओळख सिद्ध करतोय फलंदाज जॅक्स. धाव फलकावरती धावा 14. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चिंतामणी जय 11 आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज 11 कल्याण. या दोन्ही संघांमध्ये ही भव्य दिव्य आमने-सामने लढत तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये खरं तर मेगा फायनल मध्ये संघ प्रवेश करण्याला आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे DC बॉयज. भरपूर चांगला खेळ त्याने सकाळच्या सत्रामध्ये केलाय. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ नक्कीच आपल्याला मिळाला आहे, परंतु आजच्या लॉट्स मधला कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल हे थोड्याच वेळात रात्रीच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस कट केलाय. बॉल साला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावा नक्कीच ऍड केल्या जातील धाव फलकावरती. षटक क्रमांक समाप्त झाले. दुसरा 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये धावा धाव फलकावरती लावल्या गेल्या त्या 15. एकंदरीत अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावांनी टार्गेट सेट केलं जाईल? 12 बॉल मध्ये ज्या प्रकारे 15 धावा खर्च केल्या होत्या त्या प्रकारे जर धावा बनल्या तरी सुद्धा एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल त्या चिंतामणी जय 11 या संघाच्या माध्यमातून. दोन षटक धाव फलकावरती फक्त धावा 15 आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॉलर गोलंदाजी मार्क वरती. बॉबी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती मेहुल. पहिलाच बॉल अर्केशाने डिफेन्स केला. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट, परंतु बचावले गेल्यात. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. 1 धाव सहजरित्याने कंप्लीट केले. एका धावेपासून वंचित ठेवू शकत नाहीये. एक धावेनं सध्या धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातंय जॅक्स आणि मेहुलच्या माध्यमातून. धावा धावफलकावरती 16. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि कदाचित आता एक धावानं टार्गेट एक भल्या मोठं सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय मेहुलच्या साथीनं जॅक्सच्या माध्यमातून. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल कशा प्रकारे फेकले जातील त्यावरती कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल जॅक्सच्या माध्यमातून हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. सध्या संध्याकाळचं सत्र मैदानामध्ये चालू असताना व्हाईट बॉल खराब बॉल इथून फेकला गेला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात अवंत स्वरूपाची धाव खर्च झाले. धाव फलक 17. हा बॉल टॅप केला ऑन साइडला. गॅप होती बेदून काढली. फटकेबाजी जरूर चांगली झाली. क्षेत्ररक्षक होते परंतु तालमेल चुकीचा राहिलाय आणि तिथून अगदी आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळायला गेल्या 4. नेक्स्ट मॅच R1 स्पोर्ट्स कल्याण आणि त्याच्या विरोधात मुकेश रॉयल. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच या नाणेफेकीसाठी. नाणेफेकीचा कौल केला जाईल. 21 रन्स.
22 धावा धाव फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न भरपूर चांगला झाला होता परंतु बॅकअपला तिथे खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल वरती 2 मिसफिल्डचे चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या चौकाराचं रूपांतर अगदी धावसंख्येचा आकार देत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक सजवलं जात आहे. धावफलकावरती 26 धावा. इथे देखील एक धाव सोडली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवेल. 27 रन. शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकामध्ये बॉबीच्या विरोधात आक्रमक पवित्र धारण केला गेलाय. जॅक्सच्या माध्यमातून 9 बॉल त्याने फेस केले. तब्बल 17 धावांची बहारदार इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. चौकारांची आतिषबाजी देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. त्यामुळे आता 9 बॉलमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची टोटल तब्बल 27 धावा आहेत आणि वैयक्तिक 17 धावा एकट्या जॅक्सने केल्यात. त्यामुळे पूर्णपणे भरपूर चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा बॉल बॉबी. यावेळेस देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. अपील जरूर केली आणि फलंदाजांना इथे माघारी परतवलाय. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात लागणारा मोठा धक्का. मेहुल बॅक टू द डगआउट. बॉलचा खेळ शिल्लक 27 धावा. धाव फलकावरती न्यू बॉलर कृष्णा. पहिलाच बॉल स्टेपवरून केल्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. सहजरित्यानं कंप्लीट केलं. यष्ट्यांच्या मागे थोडस खराब यष्टरक्षण पाहायला मिळतं. जो गडी नॉन स्ट्राईक एंड वरती होता करतो त्याच्यावरती नजरा पूर्णपणे लागल्या गेल्या. त्या चिंतामणी जे 11 संघाच्या आता त्याला मात्र स्ट्राईक मिळाल्या गेल्या. स्ट्राईक रोटेट झाली. आता जॅक्स स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. 10 बॉल 18 धावसंख्येवरती वैयक्तिकरित्या भरपूर चांगली बॅटिंग करतोय. धावफलकावरती धावा संघाची 28. शेवटचे 5 बॉल पहिल्या सत्रातले शिल्लक आहेत. फटका लाजवाब परंतु स्वतःच्या फलद्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न येथून केला गेलाय. एक धाव एकवटली गेली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. 29 रन्स ऑन बोर्ड. हा बॉल इथून अगदी आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. इस अतिरिक्त धावा धावफलकावरती खर्च केला जात आहेत. 30 धावा आता धावफलकावरती. न्यू बॅटर ओमकार मैदानामध्ये दाखल झालाय.
हा बॉल शरीरावरती आदळलाय. इथून लेग बाईटची ही एक धाव जरूर ऍड केली जाईल. सातत्यानं सिंगलला प्राधान्य दिलं जातं. सारा 11 कल्याण आणि त्याच्या विरोधात वाटी 11 या दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. याची दोन्ही संघ नोंद घ्या. लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. सारा 11 कल्याण आणि त्याच्या विरोधात वाठी 11 दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या नाणेफेकीसाठी. हा बॉल टॅप केलाय. फटकाला जवाब आहे. बॅकअपला खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. इथे घडतंय काय? चुकीची थ्रोफेकी सातत्याने केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी इथून केली जाते रनआउट साठी. जर कदाचित तिथून या दोन धावा एकवटल्या असेल तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल, परंतु चेक केला जातो आता. फलंदाज इथून OUT आउट. बत्तीस धावा धावफलका वरती. पुन्हा एकदा नवीन बॅटर नॉस्ट्राईक एंड वरती हेमंत. शेवटचे 2 बॉल. फटका चांगलाय. इथून अगदी आपण पाहतोय सीलची संधी होती, परंतु शेवटच्या बॉल वरती देखील धावा मिळायला गेल्या 4. कल्याण दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण लगेचच या. नाणेफेकीचा कौल केला जाईल. धावा धावफलकावरती 36-24 बॉल. आता 37 धावसंख्येची गरज आहे. चला R1 स्पोर्ट्स आणि त्याच्या विरोधात मुकेश रॉयल या दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय आदरणीय निलेशजी सुर्वे साहेबांच्या शुभ हस्त्याने या दोन्ही संघांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. वीस मिनिटाचा अवधी दिला गेला, त्यामुळे आता वेळेवरती सामन्यातून कव्हर करायचे आहेत.
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हेमंत, स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहन, नॉन स्ट्राईक एंड वरती सुनील. सलामीची जोडी अगदी आपल्याला पाहायला मिळते. 37 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 37 ची गरज. पहिलाच बॉल भरपूर चांगला फटका पहिल्याच बॉल वरती. बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. गोलंदाजीच्या इट इज फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली होती. तिसऱ्या पंचाने सांगितलं चला डिसिजन आलाय तिसऱ्या पंचांचा. त्यामुळे आता फेअर डिलिव्हरी आहे. पहिल्याच बॉल वरती 4 धावा एकवटल्यात. अगदी आपण पाहतो दुसरा बॉल इथून रनआउटची विकेट कदाचित मिळवायची होती की काय, परंतु त्या विकेटच्या नादामध्ये आणखीन एक एक्स्ट्राची धावा देखील मिळाल्या असत्या असं चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 22 बॉल 32 ची गरज आहे. 5 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. अगदी मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघाचे खेळाडू आमने सामने अनेक वेळा एकाच संघामध्ये देखील पाहायला मिळतात. त्यामुळे आता मैत्रीपूर्ण ही पूर्णपणे लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये 5 धावा धावफलकावरती लावल्या. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचा. चिंतामणी जय 11 संघ सोडून दिला. यावेळेस व्हाईट प्लस त्यावरती मिळाले गेले अवंतर 1 धाव. एकंदरीत आता धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. अजूनही 22 बॉल 30 धावसंख्येची गरज आहे. 7 धावा धाव फलकावरती. 4 बॉल सगळे शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हेमंत हा बॉल अगदी इथून डॉट बॉल फेस करताना पाहायला मिळाला. सामना कदाचित अगदी आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही तर्फींना अजूनही झुकला गेला. जरूर 21 मध्ये 30 बनवायच्यात, परंतु सुद्धा डॉट बॉलचे पर्सेंटेज जर वाढले
तर सामना फसला जाईल. फटका फसलाय, फलंदाज इथून बाद, मोठी विकेट. आता तंबूच्या आश्रमामध्ये परत येताना तुम्हाला पाहायला मिळेल ज्याच्या बॅट मधून एक चौकार पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाला होता तो फलंदाज इथून होईल बाद. माहिती पोहोचवली गेल्या मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये अगदी समोरचा संघ कोणताही असला तरी हरकत नसते, परंतु अगदी भरपूर चांगला खेळ या फलंदाजाचा सातत्याने राहिला जातो. तो फलंदाज सध्या थोडासा निराश तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते, परंतु आता यावेळेस थोडासा बॅकफूट वरती जरूर आहे. गरज होती संघाला चांगल्या बॅटिंगची, परंतु जमलं नाहीये. थोडासा बॅकफूट वरती ढकलत असताना त्याची विकेट आता मिळाली गेल्या, त्यामुळे तो जल्लोष देखील तुम्हाला पाहायला मिळाला चिंतामणी जय 11 या संघाच्या मार्फत, कारण त्यांना देखील डावके एक मोठा खेळाडू होता. त्याची विकेट प्रस्थापित करणं फार महत्वाचे आहे आणि ते विकेट देखील मिळाली गेल्या. आता आत्मविश्वास वाढला असेल कुठेतरी जय 11 या संघाच्या वतीनं. 20 बॉल मध्ये 30 धावसंख्येची अजूनही गरज असताना नवीन बॅटर हा मैदानामध्ये दाखल झालाय, प्रवीण ऑन अ स्ट्राईक. चला स्पीड अप करायचं सातत्यानं. टीम मीटिंग क्षेत्ररक्षणामध्ये करू नका. 20 बॉल 30 ची गरज. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा दाफलकावरती. हा बॉल टॅप केलाय, कदाचित असं वाटलं तर वाईट बॉल असू शकतो, परंतु प्रवीणला ठाऊक फिरकीचे जादूगार आहेत, त्यामुळे आता येथून ही एक धाव एकवडली जाईल. धाव फलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली फलंदाजी करावी लागेल. अगदी रिप्लाय स्क्रीन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल व्हाईट बॉलच्या दिशेने चाललेला चेंडू होता, परंतु अगदी स्लिपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथून एक धाव एकवडल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक या बॉल वरती मोठा फटका सजवला जाईल का प्रवीणच्या माध्यमातून? हा बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळालाय वाईट, त्यावरती एकंदरीत एक धाव एकवटली. अशा 2 धावा या अवांतर स्वरूपात एकवटत असताना संघाची टोटल आता जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. 24 मध्ये बनवायच्या होत्या 37 धावा. तिथून आता या बॉल वरती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झाला. शेवटचा बॉल अजूनही फेकणं शिल्लक आहे, त्यामुळे 5 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्यात. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक. लेफ्टी बॅटर आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल सुनील. स्टेप आउट झाले होते, फटका फसलाय, अगदी बाउन्स झालाय, कदाचित अनपेक्षित चेंडू त्यांना पाहायला मिळाला. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेतला गेला. रिप्लाय मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळतं. स्टंपिंगच्या मागे भरपूर चांगली रिस्ट्रिक्शन देखील होता, परंतु डॉट बॉल इथून समाप्त झालाय. आता समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिलेत. 6 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा बनवल्या गेल्या. 24 मध्ये 37 बनवायच्या होत्या, त्यामुळे आता 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या अजूनही 27 धावा. 27 धाव्यांचा इथून अजूनही लक्ष. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त टीम मीटिंग करू नका. अजूनही अनेक सामने तुम्हाला कव्हर करायचे आहेत. टायमर देखील सेट आहे, त्यामुळे विनंती असेल चिंतामणी जय 11 संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. आज मेगा फायनलचा दिवस आहे. थोड्याच वेळात तुम्हाला अगदी महाराष्ट्राची हास्य जत्रा या आज मालिकेतील अगदी एक हास्यवीर अभिनेते आपल्या भेटीला येतील. थोड्याच वेळात त्यांची देखील ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळाले. सन्माननीय श्याम सुंदरजी राजपूत साहेब या स्पर्धेच्या भेटीसाठी ते देखील उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. मानाची सन्मानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. नक्कीच 18 बॉल आता विजयासाठी 27 ची गरज आहे. भरपूर चांगली टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. सातत्याने दिमागदार पद्धतीने आयोजन असतं. या हंगामामध्ये देखील पर्व तिसऱ्यामध्ये तितक्याच चांगल्या पद्धतीचे आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळतं. 10 धावा धावफलकावरती आहेत.
18 बॉल 27 ची गरज. गोलंदाज तयार. कृष्णा चला लगेच क्षेत्ररक्षण जळून घ्या. सातत्यानं फेरबदल करू नका विनंती असेल. हलकेशा हाताने खेळून काढला. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली. जर कोणी प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना देखील विनंती असेल, ज्यावेळेस आपण मॅच पाहण्यासाठी येता खेळण्यासाठी येतात त्यावेळेस आपल्या जी वाहनांची सोय आपण रोडवरती करताय त्या व्यवस्थितरित्या पार्क करा. आपल्यामुळे कोणत्याही दुसऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या. भरपूर चांगली स्पर्धा आहे त्यामुळे स्पर्धेला गालगोट लागू देऊ नका. त्यामुळे आपली जबाबदारी असेल आपण व्यवस्थितरित्या पार्क करायचे आहेत. 17 बॉल 26 ची गरज. स्ट्राईक इन वरती पुन्हा एकदा सुनील. फटका चांगला आहे. कट करण्याचा प्रयत्न परंतु खेळाडू उपस्थित आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल एकवडली जाते. 16 मध्ये आता बनवायचे आहेत 25. पूर्णपणे सामन्यावरती पकड क्षेत्ररक्षण करत असताना मजबूत सध्या राहिली आहे. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्यासाठी पाक पाडला जात नाहीये. ते म्हणजे जय 11 या संघाच्या माध्यमातून. चिंतामणी जय 11 या संघाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. गॅप मध्ये खेळून काढलाय. फटकाला जवाब आहे प्रवीणच्या बॅट मधून. भरपूर उशिरानंतर आलेला फटका. धावा मिळतील 4. अगदी धावा बनत नव्हत्या परंतु या फटक्याने आता आत्मविश्वास दुणावला असेल पूर्णपणे संघाचा देखील आणि प्रवीणचं देखील. कारण बराच उशिरानंतर हा लाभला गेला त्याच्या संघाला. चौकार. पंधरा बॉल 21 ची गरज आहे आता. 16 धावा धाव फलकावरती चौकार आलाय. कमबॅक केलाय प्रवीण. टॅप करण्याचा प्रयत्न होता गॅप मध्ये परंतु क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या बॉल वरती. आता दोन्ही ठिकाणी अगदी आपण पाहतोय टाळ्यांनी प्रोत्साहन दिलं जाते. दोन्ही संघांना माहिती आहे सामना महत्वाचा आहे. इथून अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल विजयासाठी बनवायच्या त्या. अजूनही 20 धावा. सतरा धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईक इन वरती पुन्हा एकदा सुनील. प्रवीण भरपूर चांगले फटकेबाजी दाखवली आहे. 14 मध्ये 20. स्टेप आउट झाल्यास फटकाला जवाब. झेलची संधी होती. जर कदाचित जर सोडला असता तर 4 धावा देखील पाहायला मिळाल्या असत्या परंतु इथून झेल ड्रॉप झालाय. जीवनदान इथून मिळालं गेलंय सुनीलला. आता 13 मध्ये 19 बनवायचे. हा बॉल इथून महत्वाचा असेल. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर समीकरण थोडंसं सोपं होईल 4 या धावसंख्येनं. परंतु जर सिंगल डबल आले तरी सुद्धा समीकरण दोन्ही संघांसाठी समांतर आपल्याला पाहायला मिळेल. कारण शेवटच्या आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये बनवायचे त्या. आता विजयासाठी 19 धावा. स्टेप आउट झाले. तलकेश हाताने डिफेन्स केला. ऑन साइडला एकच धाव या चेंडूवरती असेल. आता 12 मध्ये विजयासाठी बनवायचे 9.00 च्या सरासरीनं. अर्थातच 18 धावा या येणाऱ्या 12 बॉल मध्ये इथून कंप्लीट करायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 18 धावा बनवल्या जातील का इथून रोखल्या जातील हे पाहणं फार महत्वाचं. नक्कीच या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहिलं तर भरपूर मोठं मोलाचं योगदान त्या साहेबांच्या माध्यमातून लाभलं गेला. त्या साहेबांची नुकतीच एंट्री आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय मिलिंदजी गांग साहेब उपस्थित झाले. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी या स्पर्धेचा विचार केला तर साहेबांच्या माध्यमातून आर्थिक मोलाचं योगदान सातत्याने सहकार्य लाभलं गेलं. ते साहेब आज वेळात वेळ काढून संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तुमचा पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत.
12 बॉल 18ची गरज. गोलंदाज तयार आहे. ओमकार. हा बॉल अगदी फसवला गेलाय. पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचं उत्तर प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. पहिलाच बॉल डॉट फेस केलाय. प्रत्येक डॉट बॉल इथून प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल ते पूर्णपणे ऐकाव देवी. चिंतामणी जॉर्ज 11 कल्याण या संघावरती परतो येणारा डॉट बॉल कुठेतरी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये चिंतामणी जय 11 संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 11 मध्ये आता बडवायचे आहेत 8 धावा. प्रवीण वरती जबाबदाऱ्यात विश्वास आहेत. सर्वांच्या नजरा आहेत तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती. हा फटका फसला. पायावरती मारा करण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारचं उत्तर नाहीये. जणू काय पायामध्ये बेड्या टुकल्यात की काय अशा प्रकारची ही गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज ओमकारचं देखील कौतुक करावं लागेल. भरपूर चांगला कमबॅक केला. खरं तर 12 मध्ये 18 बनवायचे होते. 2 मध्ये 1 खर्च झाले. आता 10 मध्ये बनवायचे त्या 17 धावा. प्रत्येक बॉलवरती भरपूर चांगला समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र सध्याच्या स्थितीला अगदी आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये एक संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ म्हणजे DC बॉईज. परंतु आता इथून फ्रेश लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तिथून कोणता संघ जिंकेल, कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल, आजच्या दिवसातल्या रात्रीच्या काळामध्ये नक्कीच मेगा फायनलचा या स्पर्धेचा अंतिम महाविजेता संघ कोणता असेल याचं सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थोड्या वेळात नक्कीच रूपाने पाहायला मिळतील. 10 मध्ये बनवायचे 17 स्ट्राईक एंड वरती सुनील. हा बॉल पंचाने घोषित केलाय नो बॉल. त्यावरती एकंदरीत एकवटली गेली ती एक धाव. एकंदरीत अगदी आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा या धाव फलकावरती ऍड केल्या जातील. समीकरण सोपं झालंय. 10 मध्ये जिथे बनवायचे होते 17 आता तिथे 10 मध्ये बनवायचे त्या 15. हा फटका ऑन साइडला भरपूर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील आहेत. एकच धावा. 10 मध्ये बनवायचे होते 15. एक एकवटली 9 मध्ये आता 14. समीकरण सातत्यानं सिंगल डबल न बदलते जरूर परंतु सध्या सामना दोन्ही संघांसाठी बॅलन्स आहे. दोन्ही संघांना टावक आहे. त्यामुळे आता जितकी चांगली मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळत होती आता तितकेच चांगले प्रेशर मध्ये हा सामना जाऊन पोहोचलाय. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. 9 मध्ये 14 बनवायचे आहेत. हा बॉल सोडून दिलाय. एक्स्ट्रा बाउन्स. कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये. काहीच करू शकत नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज करेल तर करेल काय असं चिन्ह आता इथून निर्माण झालं होतं. यष्टीरक्षकाला देखील थोडेसे कष्ट करावे लागलेत. शेवटचे 2 बॉल 8 मध्ये बनवायचे 14. एखादा चौकार येणं फार महत्वाचं असेल सुनील साठी स्ट्राईक एंड वरती. स्टेप आउट झालेत. इथून अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल आणि त्यावरती कदाचित महत्वाचा विकेट प्रस्थापित झालाय सुनील ज्याच्यावरती देखील जबाबदाऱ्या होत्या परंतु आता महत्वाचा गडी बाद होताना पाहायला मिळेल.
चला लगेच सामन्याला स्पीड अप करायचा, जास्तीचा उशीर करू नका. 7 बॉल 13ची गरज आहे. अजूनही आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 7 बॉल 13ची गरज. हा शेवटचा बॉल आहे. सागर आलेत नवीन बॅटर. जबाबदाऱ्या असतील सागर वरती, कशा प्रकारे या जबाबदाऱ्यांचं ओझं त्यांच्या माध्यमातून स्वीकारलं जाईल. चेंडू शेवटचा आहे पण महत्वाचा आहे. सामन्याचं भवितव्य ठरवणारा पूर्णपणे हा चेंडू फेकला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज ओमकार आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजानं. खरं तर 12 मध्ये 18 बनवायच्या होत्या, परंतु आतापर्यंत दावा खर्च केला त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5. त्यामुळे आता 7 बॉल आणि विजयासाठी बनवायचे तर 13 धावा. शेवटचा बॉल, महत्वाचा चेंडू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. स्ट्राईक एंड वरती सागर. चला स्पीडअप करायचा आहे, जास्तीचा उशीर सातत्याने करू नका. आयोजन कमिटीकडून सूचना येते. 7 बॉल 13ची गरज आहे. स्टेप आउट झालेत. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली जाते. आता सिंगलच्या मदतीने समीकरण बदललंय. 25 धावा धावफलकावरती जरूर आहेत, परंतु आता विजयासाठी समीकरण शिल्लक राहिलं आहे. येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 12 धावा बनवल्या जातील का डिफेंड केल्या जातील, आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला पूर्णपणे दोन्ही संघांवरती, त्याचबरोबर प्रेक्षकांवरती देखील. कारण महत्वाचा सामना आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. 6 मध्ये 12. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. सातत्याने टीम मीटिंग करू नका. विनंती असेल पूर्णपणे. आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज 11 त्यांच्या विरोधात चिंतामणी जय 11 हे दोन्ही संघांमध्ये. सहा बॉल 12ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती सागर. पहिलाच बॉल टॅप केला. एक सिंगल एकवडली गेली. आता 5 बॉल 11ची गरज. आणखीच सन्मान्य आदरणीय संतजी शिंदे साहेब हे देखील स्पर्धेच्या भेटीसाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण पाहतवा. यांना देखील विनंती आहे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. सुस्वागतम, सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांचं देखील व्यासपीठावरती नुकतंच त्यांचं आगमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा करूयात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती दोन्ही मान्यवर आपण पाहत आहोत उपस्थित आहेत, त्यांचं पुन्हा एकदा करूयात या स्पर्धेच्या वतीनं आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. चार बॉल 10ची गरज. एकच धाव पुन्हा एकदा एकवडले गेले. आता समीकरण थोडस कठीण झालंय, कारण 3 बॉल मध्ये कंपल्सरी 9 धावा इथून बनवायच्या आहेत. 3 बॉल 9 धावा बनवल्या जातील का रोखल्या जातील. समीकरण थोडस कठीण जरूर झालंय, परंतु आता इथून समीकरण सोपं करावं लागेल. जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये पलटणे आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 9. सामना आता पूर्णपणे कठीण झालाय, कारण 2 बॉल विजयासाठी 8 धाव संख्येची गरज आहे. 2 बॉल वरती 2 चौकार लगावे लागतील प्रवीण या फलंदाजाला.
अगदी त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु ती त्याला आता सिद्ध करावी लागेल. हा बॉल महत्वाचा आहे. 2 बॉल 8. स्टेप आउट झाले. डाऊन साइडला फटकाला जवाब आहे. अगदी शेवटच्या क्षणाला मॅच फिरते की काय असं चित्र आता निर्माण झालंय. एक चौकार जर इथून लगावला, एक बॉल वरती 4 धावसंख्येची गरज असताना सामना जर फिनिश केला प्रवीण, तर सन्माननीय आदरणीय स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मिलिंदजी सुर्वे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल प्रवीण या फलंदाजाला, कारण 2 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज होती. आता जे प्रेक्षक अगदी शांत संयमाने ही मॅच पाहत होते त्यांच्यामध्ये देखील आता एक उत्स्फूर्तता निर्माण झाली आहे, कारण त्यांना देखील ठाऊक सामना थोडासा फसला होता, परंतु या चौकारानं सर्वांना जागा केलाय. आता एका बॉल वरती 4 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे, सामना जाऊन पोहोचलाय कुठे, शेवटच्या बॉल पर्यंत ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. जर इथून चौकाराला तर सन्माननीय मिलिंदजी सुर्वे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. सामना आवडला असेल तर नक्कीच दोन्ही संघासाठी टाळ्या होण्यास हरकत नाही. एक बॉल 4 धावसंख्येची गरज. हा बॉल कदाचित तिथून अगदी आपण पाहतोय 4 धावसंख्येची गरज असताना सामना सोडावा लागतोय. हार्ड लक आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज 11 कल्याण संघ, परंतु आपण भरपूर चांगला खेळ करत असताना इथून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं देखील भरपूर सारं कौतुक, परंतु हार्दिक हार्दिक अभिनंदन चिंतामणी जय 11. आपण भरपूर चांगला खेळ करत असताना हा सामना विजय झालाय.